या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। 8 जुलैला मराठी माणसांचा मोर्चा निघालेला होता आणि संपूर्ण मराठी जनता जी आहे ती मीरा भाईंदरमध्ये एकत्रित झालेली होती। ज्या जोधपूर स्वीटच्या मालकाला मनसेनं मारहाण केलेली होती त्याच नित्यानंद नगरच्या चौकामध्ये ही संपूर्ण मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या संपूर्ण जोधपूर स्वीटचं जे दुकान आहे ते सध्या बंद आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात राज ठाकरेंचं आगमन मीरा भाईंदर शहरामध्ये होणार आहे आणि त्यांच्या स्वागताकरता मोठ्या संख्येने मराठी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमलेले असल्याचं पाहायला मिळतंय। आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे हा घोड्यावरती बसलेला मुलगा आहे, कारण की या घोड्यावरती बसलेल्या मुलाला 8 जुलैच्या आंदोलनावेळी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याला घोड्यावरतून उतरायला सांगितलेलं होतं। या मुलाने त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव जो आहे तो केलेला होता। आता आपण या मुलाशीच बातचीत करणार आहोत। तुला गेल्या वेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलेलं का, काय झालेलं होतं त्यावेळेस? मला ताब्यात नव्हतं घेतलं, पण घोड्यावरून उतरवलेलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो, त्यामुळे आज राजसाहेब येत आहेत। तो मोर्चा आम्ही तरी पण पूर्ण केला, त्यामुळे आम्हाला भेट देण्यासाठी राजसाहेब येत आहेत। त्याच्यावर मी या पत्राची साईन घेणार आहे, या पत्रावर त्यांची। आता देखील तू राज ठाकरेंची भेट घेणार आहेस का? खरं तर पोलिसांचा किती दबाव होता त्यावेळेस पोलिसांचा खूप दबाव होता, पण आज कशाची भीती नाही, कारण राजसाहेब येत आहेत आणि त्यांना मी पहिल्यांदा भेटणार आहे। खरं तर आपण पाहिलं की मुलाचा जोश जो आहे तो अजून देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी संपूर्ण मनसैनिक आणि मराठी बांधव जे आहेत ते राज ठाकरेंच्या सभेला जमलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। गोवर्धन देशमुख या ठिकाणी आहेत, मराठी एकीकरण समितीचे इथे काम करणारे कार्यकर्ते आहेत। राज ठाकरे येतात आजच्या सभेला। खरं तर हे प्रत्युत्तर आहे का त्या सगळ्या आंदोलन जे तुम्ही केलेलं होतं त्यानंतर ती जी घटना घडलेली, मनसैनिकांनी व्यापाऱ्याला मारलेलं? त्याला नाही, मनसैनिकांनी व्यापाऱ्याला नव्हतं मारलं, एका ग्राहकाच्या भाषेमध्ये सेवा मिळाली नाही म्हणून मारलं होतं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ताकद दाखवायचा प्रयत्न काही समाजकंटकांनी आणि इकडच्या बाहेरून आलेल्या व्यापार करण्यासाठी आलेल्या लोकांनी एक मोर्चा करून मराठी माणसाच्या विरोधात घोषणा केल्या, मराठी भाषेच्या विरोधात घोषणा केल्या। त्याचं प्रतिउत्तर म्हणून आमची एकजूट या मीरा भाईंदर शहरामध्ये आहोत, आम्ही बहुसंख्येने आहोत। हे आमचं शहर आहे, मराठी माणसाचं शहर आहे, हे दाखवणं गरजेचं होतं। म्हणून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या निमित्ताने सर्व पक्षांनी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी देखील पाठिंबा दिला होता आणि बहुसंख्येने पक्षातले कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। अविनाश जाधव हे जे नेते आहेत मनसेचे त्या ठिकाणी उपस्थित होते, सर्वच नेते होते। तर तो एक मोठा मोर्चा या ठिकाणी मराठी माणसाचा एकजुटीचा दाखवला गेला आणि त्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज मीरा भाईंदर शहराच्या भेटीला येत आहेत। हा जरी राजकीय पक्षाचा कार्यक्रम असला परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे गेल्या अनेक वर्षे मराठी माणसाचा आवाज म्हणून या महाराष्ट्रामध्ये लढतायत। तर मराठी एकीकरण समितीचं कर्तव्य आहे की एक अध्यक्ष म्हणून मी या शहराचा रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी जर राजसाहेब येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करणं हे अपेक्षित आहे आणि आम्ही करतोय, त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। परंतु स्थानिक आमदार मात्र या सगळ्या संदर्भात चुप्पी साधून बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नरेंद्र मेहता कुठेच आपली राजकीय भूमिका किंवा सामाजिक भूमिका लोकांसमोर मांडताना पाहायला मिळत नाही। नरेंद्र मेहता या शहराचे आमदार नाही आहेत असा आमचा आरोप आहे। नरेंद्र मेहता त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो मारवाडी समाजाचा मोर्चा निघाला तो समाजाच्या हिताचा निघाला, परंतु मराठी मोर्चा झाला हा मराठी मोर्चा नव्हता, हा राजकीय मोर्चा होता, अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्यांनी जी शपथ त्या विधान भवनामध्ये घेतली होती की मी सर्वांचा आमदार आहे, मी कोणाच्याबद्दल मनामध्ये आकाश ठेवणार नाही आहे, परंतु तो आकाश आता दिसतोय आपल्याला। म्हणजे त्यांनी खरं तर मराठी मोर्चामध्ये पण येणं अपेक्षित होतं, ते आले नाही। मारवाडी समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला, मारवाडी समाजाच्या मोर्चाच्या बाजूनी बोलले गेले। आजही मला वाटत नाही आमदार या ठिकाणी येतील आणि खरं तर त्यांनी मराठी समाजासाठी काम करणं गरजेचं आहे। त्यांनी या मराठी मातीचं ऋण ठेवणं गरजेचं आहे। या मराठी मातीने त्यांना पोसलं, या मराठी मातीने त्यांना भरपूर काही दिलं आणि आता ते असं दाखवतात की मी एका विशिष्ट समाजाचा आमदार आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे। त्यांनी अजूनही लक्षात घ्यावं की तुम्हाला मराठी माणसाने देखील मतदान केलेलं आहे। परंतु अशा आमदारांना येत्या काळामध्ये मराठी जनता अद्दल घडवणार का? आता मराठी एकीकरण समिती राजकारणाबद्दल बोलणार नाही, परंतु ज्या वेळेस मराठी माणसाच्या अंगावर आणि मराठी भाषेच्या अंगावर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर ही मराठी एकजूट अशीच दिसणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मराठी ताकद काय असेल ही आम्ही सामाजिक चळवळ जी आहे ती दाखवून देऊ।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख होते आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोकांची गर्दी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोडच्या संपूर्ण दौऱ्यावरती येतात आहेत आणि इथे नित्यानंद नगरमध्ये एक मोठी जाहीर सभा त्यांची या ठिकाणी होणार आहे आणि जोधपूर स्वीट्सचं जे दुकान आहे त्याच्या बाजूलाच ही सगळी सभा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ज्या संपूर्ण जोधपूर स्वीटच्या मालकाला मारहाण झाल्याच्या कारणांवरतूनच संपूर्ण आंदोलन वगैरे निघालेलं होतं आणि त्यानंतर एक मोठं रान जे आहे ते मराठी विरुद्ध अमराठी संपूर्ण पेटलेलं पाहायला मिळालेलं होतं. आणि आता राज ठाकरे आपल्या संपूर्ण आजच्या भाषणामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मीरा भाईंदर. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.